नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 9 मार्च 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। संपूर्ण भाडळे खोरे हिरवेगार करणार, एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, नामदार महेश शिंदे। भाडळे येथे जिहेकटापूर योजनेच्या सर्वेक्षणास प्रारंभ। राजकीय सत्तेसाठी आणि अट्टहासापायी पाण्यापासून भाडळे खोऱ्याला वंचित ठेवणाऱ्यांचा जनतेने खऱ्या अर्थाने करेक्ट कार्यक्रम केला आहे। भाडळे खोरे दुष्काळमुक्त करून संपूर्ण परिसर हिरवागार करणार असून एकाही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेतून रामोशीवाडी येथून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे भाडळे खोऱ्याला स्वतंत्रपणे पाणी दिले जाणार आहे। त्याच्या सर्वेक्षणात शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून जलसंपदा विभागामार्फत सुरुवात झाली। त्याच्या शुभारंभ प्रसंगी नामदार शिंदे बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे मंडल अध्यक्ष संतोषाबा जाधव, हनुमंतराव जगदाळे, संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, उद्योजक राजेंद्र अप्पा घोरपडे, बाबूराव माने, रंगराव घोरपडे, लोकनियुक्त सरपंच सुनील तात्या घोरपडे, उपसरपंच गजानन काजळे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। कृष्णा खोऱ्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपवली आहे। या जबाबदारीतून कामाला सुरुवात केली असून नजीकच्या काळात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। प्रारंभी नामदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांचे जोरदार स्वागत करण्यात आले। कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अमोल निकम, हनुमंत जाधव, कुंडलिक रोमन, नंदकुमार घोरपडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रकाश मोहिते, हिवरेचे सरपंच अजित खताळ, हाशेवाडीचे सरपंच विकास घोरपडे, सरपंच चंद्रकांत पांढरे, सरपंच शंकर येवले, कांबळे यशवंत शिंदे, सतीश बिचुकले, बहिरू बिचुकले, बाळासाहेब राक्षे यांच्यासह भाडळे खोऱ्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। कोरेगावात हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रसंगवधानामुळे गोवंश कत्तलीपासून वाचले, दोघांविरोधात गुन्हा दाखल, टेम्पो केला पोलिसांनी जप्त। कोरेगाव शहरात बेकायदेशीररित्या गायींची 17 वासरे आणि म्हशीची 5 रेडके कत्तलीसाठी नेणारा टेम्पो हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगवधान राखत शुक्रवारी सायंकाळी सातारा जकात नाका परिसरात पकडला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे 1:30 वाजता दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेम्पो जप्त केला आहे। दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळपासून या वासरू आणि रेडकांचा दूध पाजून सांभाळ केला। दरम्यान या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली असून RTOच्या दुर्लक्षामुळे असे सर्रास प्रकार सुरू असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। शुक्रवारी सायंकाळी कोरेगाव शहरात बाहेरच्या गावावरून गायीची वासरे आणि म्हशीची रेडके भरून टेम्पो येणार असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते शंभू गुरव, आतिश पवार, अजित पवार, मदन सुतार, शुभम सुतार, प्रणव जाधव व सोमनाथ गाडे यांना मिळाली। त्यांनी तातडीने महालिंग जंगम यांना त्याबाबतची कल्पना दिली। त्यानंतर सातारा जकात नाका परिसरात वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार महेश जाधव, अमोल करणे, अमोल धनवडे यांच्या समवेत सापळा रचण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो आल्यानंतर त्याच्या चालकाला थांबवण्यात आले। तपासणी केल्यावर त्यामध्ये बेकायदेशीररित्या गायीची 17 वासरे आणि म्हशीची 5 रेडके असल्याचे आढळून आले। तोपर्यंत टेम्पोतील एक व्यक्ती पळून गेला। पोलीस अंमलदारांनी आणि कार्यकर्त्यांनी टेम्पो पोलीस ठाण्यात नेला। तेथे वासरे आणि रेडकांना खाली उतरवण्यात आले। या प्रकरणी महालिंग जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकबर हाजी महम्मद हुसेन कुरेशी, वय 48, राहणार जळगाव रस्ता कोरेगाव याच्यासह एका इसमाविरोधात महाराष्ट्र प्राणीरक्षक अधिनियम, पशु क्रूरता अधिनियम व मोटार वाहन अधिनियमानुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल धनवडे तपास करत आहेत। दरम्यान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळपासून या वासरू आणि रेडकांचा दूध पाजून सांभाळ केला। तडीपार आरोपी अथर्व अजय पवार जेरबंद, कोरेगाव पोलिसांची कामगिरी, गुन्हा दाखल। कोरेगाव शहर आणि परिसरातील विविध गुन्ह्यातील संशयित आरोपी अथर्व अजय पवार याला सातारा जिल्ह्यातून तडीपार केले असताना देखील तो कोरेगाव शहरात फिरत असताना
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या विरोधात शनिवारी मध्यरात्री 2 वाजता रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोरेगाव पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी कायदा व सुव्यवस्थेस प्रथम प्राधान्य दिले आहे. समाजात अराजकता निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि आरोपी विरोधात त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी आरोपींविरोधात मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बल्लाळ यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास अथर्व पवार हा तडीपार केलेला असताना देखील कोरेगाव शहरात फिरत असल्याची माहिती समजताच पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार प्रमोद जाधव, समाधान शेडगे, अमोल लोहार, मनोहर भोसले यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी घनश्याम बल्लाळ, पोलीस निरीक्षक, कोरेगाव पोलीस ठाणे. आम्ही काल रोजी आमच्या पोलीस स्टेशनच्या स्टाफला आम्हाला गोपनीय माहिती अशी मिळाली की माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांनी ऑगस्ट 2023 मध्ये अथर्व अजय पवार नावाच्या व्यक्तीला हद्दपार केले होते. त्याच्यावर यापूर्वी बॉडी ऑफेन्स दाखल होते आणि तो समाजाला घातक असल्यामुळं माननीय पोलीस अधीक्षक यांनी त्याला सातारा जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेलं होतं. आम्हाला जी माहिती मिळाली की तो व्यक्ती पुन्हा या शहरात वावरत आहे, म्हणून खात्री करण्यासाठी आमच्या पोलीस ठाण्याचा स्टाफ हा त्या ठिकाणी पाठवला असता तो आम्हाला मिळून आला. त्यामुळं आम्ही त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. मी पुन्हा आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की हद्दपार इसम आणि जे आहेत ते मिळून आले तर आम्हाला नक्कीच त्या बाबतीत कळवा. या सगळ्या याच्यात माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री दलाल मॅडम, आमच्या DYSP SDPO मॅडम श्री कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम आम्ही राबवली होती आणि निवडणुकीच्या अनुषंगाने या गोष्टी फार आवश्यक होत्या. यात आम्हाला यश मिळालेलं आहे. भविष्यात सुद्धा आम्ही अशा तडीपार असलेले लोक जर आपल्या हद्दीत सापडले तर नक्कीच आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. भाजपच्या माध्यमातून ऐतिहासिक कनेरखेडचा सर्वांगीण विकास. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम. 31 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन. कनेरखेड गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. भाजप नेते आणि केंद्रीय विमान उड्डयन मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या या गावाचा विकास केवळ भाजपच्या माध्यमातून होत आहे. सर्वसामान्य जनतेने सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठाम राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केले. कनेरखेड तालुका कोरेगाव येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह राज्य सरकारच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या रस्ता खडीकरण, डांबरीकरण, ट्रिमिक्स काँक्रिटीकरण या विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी सकाळी 11 वाजता धैर्यशील कदम यांच्यासह भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, रहमतपूर मंडलचे अध्यक्ष भीमराव काका पाटील, माजी सरपंच दुष्यंतराजे शिंदे फाकडे, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, सरपंच सारिका सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी शिंदे, विमल नांदे, निर्मला जाधव, शुभांगी नेडके, अनुजा बुधावले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी कदम बोलत होते. प्रारंभी मान्यवरांचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. मिरवणुकीने मान्यवर कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.